नमस्कार मित्रांनो, फायनली आपण पाहतोय हर्षवर्धन ज्या पद्धतीने ऊर्जाला सडेतोड बोलत असतो त्यावर ऊर्जा ही हर्षवर्धनला अगदी त्याच पद्धतीने उत्तर देत असते. आता विजयाला हे सहन झालेलं नसतं आणि विजया लगेचच म्हणत असते, काय गे मुली, काल जन्म घेतलास तू आणि माझ्या नवऱ्यासमोर इतकं मोठं तोंड उघडतेस. त्यावेळेला हर्षवर्धनचा मुलगा शौर्य लगेचच विजयाला म्हणत असतो, मॉम काय हे तुझे शब्द, अगं असं कसं बोलू शकतेस तू, बायको आहे ती माझी. त्यावर विजया म्हणत असते, हो ना, ही काल आलेली मुलगी तुझी बायको आहे ना, मग लक्षात ठेव, हा जो बाजूला उभा आहे ना तो माझा नवरा आहे, तुझा बाप आहे आणि या तुझ्या बायकोचा सासरा आहे. एवढी नाती जर तिला कळत नसतील तर तिला आता मला दांडक्याने फटके द्यावे लागतील. हे सगळं ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, मॉम हे जरा आता अति होतंय आणि ऊर्जाच्या विरोधात असल्या शब्दांचा वापर केलास तर मी शांत बसणार नाही. त्यावेळेला शौर्याच्या बाजूलाच असलेला हर्षवर्धन म्हणत असतो, पाहायचंय ना मला, काय करणार आहेस तू, दाखव दाखव तुझी मर्दानगी, उचल तो दांडका आणि सर्वात आधी हिम्मत असेल ना तर माझ्यावर प्रहार कर. त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, डॅड शब्दांच्या मर्यादा ओलांडायच्या नाहीयेत मला, त्यामुळे प्लीज हात जोडतो मी, हे सगळं आता थांबवा. त्यावर लगेचच आता विजया म्हणत असते, नाही, आता हे थांबणार नाही, आजच्या आज जो काय व्हायचा तो निर्णय होऊन जाऊ दे. आणि अशातच आता हर्षवर्धन म्हणत असतो, विजया तू थांब, तू नको मध्ये बोलू. तेवढ्यात विजया म्हणत असते, का नको बोलू मी, अहो प्रत्येक वेळी ही मुलगी येऊन तुम्हाला नको नको ते बोलते आणि तुम्ही तिला सडेतोड उत्तर देता तरीही त्याच्यावर तुम्हाला अजून बोलते. त्यानंतर तुमच्याकडे मर्यादा असतात, पण मी मात्र आता या मुलीचा फालतूपणा अजिबातच सहन करणार नाहीये. आणि अशातच आपण पाहतोय शौर्य म्हणत असतो, मॉम हद्द पार करू नको. त्यावर विजया म्हणत असते, हद्द, आता तुला दाखवते काय असते ती हद्द. विजयाने लगेचच आता ऊर्जाच्या बेडरूम मध्ये जात तिची बॅग भरलेली असते आणि ती बॅग फरफटत आणत घराबाहेर फेकून दिलेली असते. हे सगळं पाहून आता शौर्य म्हणत असतो, मॉम हे जरा अति होतंय, असं नाही का वाटत तुला. त्यावर ऊर्जाने लगेचच शौर्यला म्हटलेलं असतं, शौर्य शांत हो, आईंचा राग ठीकच आहे, कारण त्यांना असं वाटत असेल की मी उद्धटपणा करते, पण त्यांना हर्षवर्धन सरांचा उद्धटपणा दिसतच नाहीये. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता ऊर्जाचा हात धरत तिला गराक्कन आपल्या बाजूने फिरवत विजयाने जी काही सणसणीत आता ऊर्जाच्या थोबाडीत दिलेली असते ती अगदी पाहण्यासारखी असते. आणि अशातच आता सगळे स्तब्ध झालेले असतात. ऊर्जा आपला गाल चोळू लागते. तेवढ्यात आपण पाहतोय शौर्य म्हणत असतो, मॉम आता तर मी ऐकणार नाही, माझ्या बायकोच्या थोबाडीत मारायच्या आधी तू 10 वेळा विचार करायला हवा होता. तिची काही चुकी नसताना तू तिला अशा प्रकारे अपमानित नाही करू शकत. त्यावर लगेचच आता ऊर्जा म्हणत असते, शौर्य प्लीज शांत हो, आईंनी मला मारलंय, त्यांचा तो अधिकार आहे. त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा जास्त साधेपणा भोळेपणा दाखवू नकोस, चल आत्ताच्या आत्ता मी तुझ्यासोबत या घरातून बाहेर पडतोय. हे वाक्य ऐकल्यावर लगेचच ऊर्जा म्हणत असते, नाही शौर्य नाही, असल्या प्रकारचा निर्णय तात्काळ घेणं योग्य नाहीये, अशाने आपल्या दोघांनाच पुढे जाऊन त्रास होऊ शकतो. त्यावर लगेचच आपण पाहतोय विजया म्हणत असते, बघ शौर्य, तुझ्या या काल आलेल्या बायकोला तुझी नाही तर तिची काळजी आहे. या भल्या मोठ्या बंगल्यातून, श्रीमंतीतून, थाटातून बाहेर जावं लागणार, तर ते तिला कसं सहन होईल. त्यावर लगेचच आपण पाहतोय शौर्य म्हणत असतो, मॉम खरं तर तुला मागे एकदा डॅडने सांगितलं होतं की ऊर्जाला असल्या भल्या मोठ्या थाटाचा, दागिन्यांचा किंवा बंगल्याचा अजिबातच मोह नाहीये, सांगितलं होतं ना डॅड तुम्ही. त्यावर लगेचच आता हर्षवर्धन म्हणत असतो, स्वतःच्या बायकोचे लाल करणं सोड. आणि अशातच आता थेट शौर्य म्हणत असतो, ऊर्जा आता तर मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये, तुला जर माझं ऐकायचं नसेल तर गोष्ट वेगळी आहे. आणि अशातच आता कुमुदिनी पुढे येते आणि म्हणत असते, ऊर्जा आज मला शौर्याचा निर्णय पटतोय,
जर विजयाने ऊर्जाला या घरातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला असेल तर शौर्य नवरा म्हणून तुझी साथ देतोय, हे तुझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि मी सांगते त्या ठिकाणी जा तुम्ही. त्यावर लगेचच आपण पाहतोय शौर्य म्हणत असतो, आजी कुठे म्हणतेस तू? त्यावर आजीने लगेचच फार्म हाऊसच्या किल्ल्या शौर्याच्या हातात टेकवलेल्या असतात. कुमुदिनी म्हणत असते, आपल्या फार्म हाऊस वर जा. त्यावर लगेचच आपण पाहतोय विजया म्हणत असते, आईसाहेब आपल्या फार्म हाऊसवर म्हणताय ना? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, हो अजूनही त्या फार्म हाऊसला मी आपल्या फार्म हाऊसवर म्हणते. पण लक्षात घे विजया, तुझंही लग्न हर्षवर्धनशी झालेलं नव्हतं. त्या आधीपासून तो फार्म हाऊस मी स्वतः माझ्या कष्टाच्या पैशांनी विकत घेतलाय आणि तरीही मी त्याला आपला फार्म हाऊस म्हणते. आणि जर माझ्या नातवाला आणि नात सुनेला असं रस्त्यावर राहावं लागत असेल तर मात्र मी शांत बसणार नाही आणि हा फार्म हाऊस फक्त आणि फक्त त्यांना राहायला देणार आहे मी. त्यावर विजया म्हणत असते, वाह वाह साहेब, आज तर तुम्ही माझ्या निर्णयाला विरोध करताय, म्हणजे या काल आलेल्या मुलीसमोर माझा अपमान करताय. त्यावर लगेचच आता कुमुदिनी बोलू लागते, तुला तुझा अपमान वाटतोय हा? वर तोंड करून जेव्हा तू बोललीस की ऊर्जा या घरातून बाहेर पड, त्यावेळेला तुला काहीच वाटलं नाही की ती काल आपल्या घरात लग्न करून आलेली मुलगी, तिला तू अशा पद्धतीने जर घराबाहेर काढणार असशील तर लोक काय म्हणतील? लोक तुझ्या तोंडात शेण घालतील. हे सगळं ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, बास बास आहे साहेब, काय बोलताय तुम्ही? आणि अशातच आता कुमुदिनी म्हणत असते, शौर्य ऊर्जा आत्ताच्या आत्ता लवकरात लवकर फार्म हाऊसवर पोचा. आणि लगेचच आता ऊर्जाचा झालेला असतो नाईलाज आणि ती शौर्य बरोबर घरातून बाहेर पडते. आणि अशातच आपण पाहतोय आता विजया चांगली संतापलेली असते, पण तिथे तिचं काहीच चालत नाही आणि मग ती थेट आपल्या बेडरूम मध्ये जाते. तेवढ्यात आपण पाहतोय हर्षवर्धन सुद्धा तिथे गेलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता ऊर्जा शौर्य बरोबर फार्म हाऊस वर आलेली असते आणि ती शौर्याला म्हणत असते, शौर्य आज आपण जे काही वागलो आहोत ना ते चुकीचं आहे. त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा काहीच चुकीचं नाहीये. डॅड आणि मॉम तुझ्याशी जे काही वागलेत ना ते चुकीचं आहे. मॉमने तुझी बॅग अशी घराबाहेर फेकायला नको होती. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट ऊर्जा म्हणत असते, अरे आईंचा राग तात्पुरता असू शकतो ना? त्यावर शौर्य म्हणत असतो, नाही, तुझा ती आधीपासूनच तिरस्कार करते हे मला जाणवत होतं आणि आज त्याचा भडका उडाला, एवढंच. आणि अशातच आपण पाहतोय ऊर्जा म्हणत असते, शौर्य मी काय म्हणते, आपण या फार्म हाऊसवर राहण्यापेक्षा माझ्या आईच्या घरी गेलो तर? त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा विचार चांगला आहे, बोल काय करायचं? इथे थांबायचं की जायचं तिकडे? त्यावर ऊर्जा म्हणत असते, इथे तर माझं मन लागणारच नाही, त्यापेक्षा आपण माझ्या आईकडे जाऊया. त्यावर शौर्य म्हणत असतो, ठीक आहे. आता ते दोघं तिथून डायरेक्ट ऊर्जाच्या आईकडे जायला निघालेले असतात. इकडे आपण पाहतोय आता हर्षवर्धनने थेट बेडरूम मध्ये असलेल्या विजयाला म्हटलेलं असतं, विजया आज तू जे काही वागलीस ना ते मला अजिबातच आवडलेलं नाहीये. त्यावर विजया म्हणत असते, अहो काय घेऊन बसलात तुम्ही? अहो त्या ऊर्जाला तर कधीपासून मला घराबाहेर काढायचं होतं, शेवटी तुम्हाला ते जमलंच नाही, ते काम मी करून दाखवलं. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अगं डोमकावळे, एक गोष्ट लक्षात घे, त्यासोबत आपला मुलगा शौर्य सुद्धा गेलाय. मी तिला घराबाहेर काढणार होतो, आपल्या मुलाला नाही. तू चुकली आहेस. त्यावर विजया म्हणत असते, अरे हो, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. एक काम करा ना, अहो तुम्ही काहीतरी करा, त्या फार्म हाऊसवर जाण्यापासून त्यांना रोखा आणि तिथे त्यांना राहूच देऊ नका, म्हणजे शौर्य बरोबर घरी येईल. त्यावर लगेचच आता हर्षवर्धनने आपल्या काही माणसांना फोन केलेला असतो आणि असं म्हटलेलं असतं, आत्ताच्या आत्ता त्या फार्म हाऊसची सगळी लाईट बंद करा, तिकडे पाण्याची सोय बंद करा. आणि अशातच आपण पाहतोय आता हर्षवर्धनची माणसं फार्म हाऊसवर जायला निघालेली असतात. इकडे शौर्य आणि ऊर्जा फार्म हाऊस वरून थेट ऊर्जाच्या आईच्या घरी पोहोचलेले असतात. इकडे फार्म हाऊसवर आलेल्या हर्षवर्धनच्या माणसांनी तात्काळ लाईटचं कनेक्शन आणि पाण्याचं कनेक्शन बंद केलेलं असतं आणि हर्षवर्धनला फोन करून सांगितलेलं असतं, साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही दोन्ही कामं केली आहेत. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, गुड, छान काम केलं तुम्ही.
तुमच्या मोबदला तुम्हाला तात्काळ मिळून जाईल. आणि अशातच आपण पाहतोय हर्षवर्धन विजयाला म्हणत असतो, केलंय मी काम, आता बघूया ते दोघं त्या फार्म हाऊसवर कसे राहत आहेत. आता दुसरा दिवस उजाडलेला असतो. नक्कीच शौर्य सकाळी परत येईल, कारण त्याला एसी शिवाय झोप लागत नाही. मच्छर तर खूप चावणार असा विचार हर्षवर्धन करत असतो. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता हर्षवर्धनला त्याच्या माणसांनी सांगितलेलं असतं, अहो साहेब, तुमच्या या फार्म हाऊसवर तुमचा मुलगा आणि तुमची सून आलेच नाहीयेत. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धनचा जो प्लॅन असतो तो पूर्णपणे विस्कटलेला असतो आणि तो विचार करत असतो, हे दोघं जर फार्म हाऊसवर गेलेले नाहीयेत तर कुठे गेले. आणि अशातच आता फार्म हाऊसवर अजूनही कोण नाहीये हे कळताच हर्षवर्धनने शौर्याच्या मोबाईलवर फोन केलेला असतो. शौर्य आधी फोन रिसीव्ह करत नसतो, पण सारखा सारखा फोन केल्यामुळे शौर्य फोन रिसीव्ह करतो. हर्षवर्धन बोलू लागतो, काय रे, काय चाललंय तुझं, कधीपासून फोन करतोय, एक फोन उचलता येत नाही का तुला. त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड, का फोन करताय तुम्ही आता. अहो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला चांगलंच माहिती आहे मला तुमच्याशी आता काडी मात्र संबंध ठेवायचा नाहीये. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अरे पण आहेस कुठे तू, फार्म हाऊसवर अजून पोहोचला का नाहीस. त्यावेळेला हर्षवर्धनला शौर्य म्हणत असतो, मी कुणीकडे आहे मी तुम्हाला नाही सांगणार. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन आता स्वतःशी बोलत असतो, आता तर मला आईसाहेबांशी बोलावं लागेल, कारण शौर्य आता फक्त एकाच व्यक्तीशी बोलू शकतो. हर्षवर्धन लगेचच आता शिडीवरून गडगडत गडगडत खाली आलेला असतो आणि समोर असलेल्या कुमुदिनीला म्हणत असतो, आईसाहेब, काल तुम्ही शौर्याला त्या आपल्या फार्म हाऊसवर जायला सांगितलं, पण शौर्य तिथे गेलेलाच नाहीये, तुम्ही जरा त्याशी बोला. त्यावर लगेचच आता कुमुदिनी हर्षवर्धनच्या मोबाईलवरून शौर्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असते, पण तेवढ्यात शौर्याने फोन कट केलेला असतो. अशातच आता कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन, आता वाटते ना तुला काळजी, मग हीच काळजी काल का वाटत नव्हती. अशातच आता हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब, प्लीज लवकरात लवकर कॉल करा, तिकडे काही प्रॉब्लेम झालाय का तपासा. त्यावेळेला हर्षवर्धनचा गोष्ट ऐकून आता कुमुदिनीने शौर्याला कॉल केलेला असतो. तर शौर्य म्हणत असतो, आजी, मी आणि ऊर्जा आम्ही दोघंही सुखरूप आहोत आणि आम्ही ऊर्जाच्या आईच्या घरी आहोत, प्लीज हे तू कोणाला सांगू नको. त्यावेळेला कुमुदिनी हो असं म्हणते. आणि तेवढ्यात कुमुदिनीला आता एक गोष्ट कळालेली असते की फार्म हाऊसवर लाईट आणि पाण्याचं कनेक्शन बंद करण्यात आलं आहे. हे कोणी नेमकं केलं हे कुमुदिनीच्या माणसांनी शोधून काढलेलं असतं. आणि लगेचच आता थेट कुमुदिनीने हर्षवर्धनची कॉलर धरलेली असते. कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन, माणूस घाण्यासारखा का वागतोयस तू, अरे स्वतःच्याच मुलाच्या आयुष्याशी का उठलायस तू. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब, काही कळेल असं बोला, काय बोलताय तुम्ही, मला काहीच कळत नाहीये. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, काल आपल्या फार्म हाऊसवर लाईट आणि पाण्याचं कनेक्शन सुरळीत चालू असताना तिथे काही अज्ञात माणसांनी येऊन ते कनेक्शन कापलं. आता हे तूच करायला सांगितलं असशील याची मला 100% खात्री आहे, कारण असले उपद्रव तूच करणार, बाकी कोणी नाही. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, हो, त्या नालायक ऊर्जाला माझ्या मुलासोबत मी नाही पाहू शकत. तिने माझ्या मुलाच्या आयुष्याची राख रांगोळी करायचा विचार केलेला आहे आणि तो तिचा विचार मी हाणून पाडणार आहे. त्यावेळेला कुमुदिनी म्हणत असते, मग एक गोष्ट लक्षात ठेव, त्या तुझ्या नालायक सुनेबरोबर ही तुझी आई सुद्धा आहे. आता बघूया ना कोण तिला चांगला सपोर्ट आणि कोण तिच्या विरोधात उभं राहत आहे. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब, खरंच मला तुमची कमाल वाटते, उभ्या आयुष्यात तुम्ही कधी मला समजून घेणार आहात की नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट हर्षवर्धनला समोरून कुमुदिनी म्हणत असते, का मी तुला समजून नाही घेतलं आतापर्यंत, अरे कितीतरी केसेस मध्ये तुला मी अडकताना सोडवलंय, आठवतंय ना ती मुलमुंदी कांदिनी केस. त्यावर लगेचच आता हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब, माझ्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करू नका. त्यावर लगेचच आता कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन, जरा विचार करून बोल, तुझ्या जखमांवर मीठ नाही तर फुंकर मारली आहे मी, म्हणून आज तू हर्षवर्धन जहागीरदार एक वकील म्हणून मिरवतोयस. आठव तो काळ ज्या काळी तूही स्ट्रगल करत होतास आणि त्यात तुला मी चांगला सपोर्ट केला होता. मी जर तुला योग्य वेळी सपोर्ट केला नसता तर आज तुझी काय अवस्था असते
एखाद्या प्रतिष्ठित किंवा साधारण असलेल्या वकिलाकडे तू ॲफिडेव्हिट बनवत बसला असतास, छोटी छोटी कामं करत बसला असतास, आणि आज ही जी जहागीरदार असोसिएशन आहे ही तुला निर्माण करता कधी आलीच नसती माझ्या मदतीशिवाय. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता हर्षवर्धन म्हणत असतो, आई साहेब बस करा. अहो तुमच्याकडनं मला अशा गोष्टींची अपेक्षा नाहीये. मला फक्त इतकंच वाटतं की तुम्ही मला कायम सपोर्ट करावा. पण जर तुम्ही सपोर्ट करणारच नसाल तर मी काय करू. आणि असं म्हणत आता हर्षवर्धनने कुमुदिनीला चांगलाच आता एक प्रकारे बोल लगावलेला असतो. इकडे आपण पाहतोय शौर्य आणि ऊर्जा आता थेट कुमुदिनीच्या सांगण्यानुसार गेलेले असतात. पण तिकडून ते ऊर्जाच्या घरी गेलेले असतात. आता ऊर्जाच्या आईने त्या दोघांचं छान असं स्वागत केलेलं असतं. ऊर्जा म्हणत असते, आई आम्ही दोघं इथे काही दिवस राहिलो तर काही प्रॉब्लेम नाही ना. त्यावर लगेचच आता ऊर्जाची आई म्हणत असते, अगं वेडी आहेस का तू. अगं काही काय बोलतेस तू. तुम्ही काही काळजी करू नका. पण सगळं ठीक आहे ना. तुम्हा दोघांमध्ये काही भांडण तर झालेलं नाहीये. त्यावर ऊर्जा आणि शौर्य म्हणत असतात, नाही नाही असं काहीच नाहीये. आता ही जी ऊर्जाची आई असते ती सगळं काही समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. पण नेमकं कसं आणि काय हे आता ऊर्जाने तिला अजिबातच सांगितलेलं नसतं. मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे की येत्या काळामध्ये या मालिकेमध्ये नेमकं काय घडणार हे तर आपल्याला येत्या काळामध्येच कळणार. बाकी आजचा भाग हा तुम्हाला नेमका कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.